वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकुमशाही निर्माण होईल अशी भीती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका एका फेजमध्ये घेऊ शकत नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय। त्यावरून वन नेशन वन इलेक्शनची स्थिती काय आहे हे स्पष्ट होतं, असंही दानवे म्हणाले। तसेच निवडणूक आयोग हे सरकारच्या ताटाखालचं मांजर झालंय अशी टीकाही यावेळी दानवे यांनी केली। समानतेचा मुद्दा, इक्वॅलिटीचा मुद्दा महत्वाचा आहे। इकडे सत्ताधारी पक्ष असेल, सीएम असेल, पीएम असेल, यांना प्रायोरिटी दिली जाते प्रचाराला। आणि प्रचाराला म्हणजे 10-10 तास विमानतळ ब्लॉक केले जातात, सगळ्या यंत्रणा वापरल्या जातात, तशा सुविधा विरोधी पक्षाला दिल्या जातात। आणि पंतप्रधान असो, हा देशाचा पंतप्रधान असतो, त्यांनी एका पक्षाचा प्रचार करू नये अशा प्रकारची भूमिका मी याच्यामध्ये मांडलेली आहे। जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन एवढं आहे तर मागच्या काळात हरियाणा, झारखंड निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकत होत्या, परंतु केंद्राचं निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुका वेगळ्या घेतल्या त्यांनी आणि झारखंड आणि हरियाणाच्या स्वतंत्र घेतल्या होत्या। आपण या महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळेस बघितलं तर बूथ अरेंजमेंट सुद्धा नीट होऊ शकली नाही, बूथवर पाणी नाही, बसायची व्यवस्था नाही, सावली नाही, सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने अस्ताव्यस्त होतात ते। आणि लोकसभेच्या वेळेस रात्री 2-2 वाजेपर्यंत मतदान चाललं असं निवडणूक आयोग म्हणतो। निवडणूक 5 वाजेनंतर सुद्धा लाखो मतदार झाले, याचा अर्थ निवडणूक यंत्रणा सुस्थितीत नव्हती, एवढी पुरेशी तरतूद नव्हती। आता सुप्रीम कोर्टाने एक 8-10 दिवसापूर्वी आदेश दिला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयी, निवडणुकीविषयी। आपलं इथलं महाराष्ट्राचं निवडणूक आयोग असं म्हटलं की आम्ही एका फेजमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका घेऊ शकत। जर तुम्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद एका फेजमध्ये घेऊ शकत नाही, लोकसभा, विधानसभा एका फेजमध्ये देश पातळीवर महाराष्ट्रासारखं पुढारलेलं, सक्षम असलेलं राज्य जर अशी स्थिती आहे तर मला असं वाटतं देश कशा पद्धतीनं वन नेशन वन इलेक्शन घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, आपला भारत देश हा विविधतेतून नटलेला आहे। महाराष्ट्राची वेगळी अस्मिता आहे, महाराष्ट्राची वेगळी प्रतिमा आहे, गुजरातची तशीच आहे, तामिळनाडूची तशी आहे, बंगालची तशी आहे। थोडक्यात अनेक प्रादेशिक पक्ष सुद्धा ती प्रादेशिक अस्मिता घेऊन काम करतात। आणि म्हणून आता जसं आपल्याकडे मराठीचा मुद्दा होता, हिंदी सक्ती केली गेली, जर अशा पद्धतीनं केंद्र स्तरावर असं गेलं तर प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक स्वाभिमान याचा नायनाट होऊ शकतो, किंवा केंद्रातलं जे कोणतं सरकार आहे हे एका पक्षाचं येऊन ती हुकुमशाही करून मला असं वाटतं प्रादेशिक वातावरण मोठ्या पद्धतीनं घालू शकतो। याचा अर्थ संघराज्याची प्रतिमा ही मला थोडं राहू शकत नाही, सत्तेचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। आणि म्हणून हे प्रश्न मी या समितीसमोर मांडलेले आहेत, हे समिती निश्चित याचा विचार करेल। हे जे आता तुम्ही सांगितलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, निवडणूक घ्यावी, परंतु या समितीचा जो उद्देश आहे तो, कारण जे निवडणुका घ्यायच्या आहेत त्याची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडनं व्हायला पाहिजे। पण तुम्ही ही जी वन नेशन वन इलेक्शन संदर्भातली संसदीय समिती आहे ज्याच्याकडे हा प्रश्न मांडताय, असा हा प्रश्न परवाला पण कुठं विचारला होता, तर त्यांचा समितीचं म्हणणं आहे की ही प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडची असते। आणि निवडणूक आयोग वगैरे सगळ्या गोष्टी सरकारच्या ताटाखालचं मांजर बनलेलं आहे, त्याच्यामुळे निवडणूक आयोग करतं या गोष्टीला काय व्हॅल्यू नाही आहे। केंद्र सरकारने ठरवलं तर मला असं वाटतं या गोष्टी होऊ शकतात। मग तुम्ही वन नेशन इलेक्शन कमिटी यायची काय गरज आहे? मग निवडणूक आयोग ठरवेल ना, केंद्राने प्रस्ताव करा, निवडणूक आयोगाला पाठवून द्या, कशाला चर्चा करतात? चर्चेतला भाग आम्ही मुद्दा मांडला, लोकांच्या मनात मी मतं देतो त्याच्याच विषयी साशंकता आहे, तर मला असं वाटतं पुढच्या प्रोसेसला काय महत्व आहे? सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले, बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।